चाललेलं आहे ते सगळं आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यातून एक विचार करू शकतो पहा की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे. आज आपली बऱ्यापैकी आपल्याला असं दिसून येते पहा की विचार करण्याची आपली प्रवृत्ती कुठेतरी थांबली आहे. का थांबली आहे? तर आम्ही पुस्तकापासून दूर गेलो, आम्ही ज्ञानापासून दूर गेलो. आज आम्ही कुठल्या ज्ञानावर विसंबून आहोत? व्हॉट्सअप आणि फेसबुक. कुणीतरी एखादी पोस्ट करतं, आम्ही ती वाचतो आणि आम्हाला वाटतं हेच खरं आहे, हेच आमचं ज्ञान झालं. पण ते ज्ञान तात्पुरतं आहे. तुम्हाला जर परिपूर्ण ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला पुस्तकं चांगली वाचली पाहिजे. आणि त्यासाठी सावित्रीबाई फुले सांगतायत पहा की परिपूर्ण ज्ञान मिळवलं पाहिजे. तर तुम्हाला कळेल की कुठे अन्याय होतोय, कुठं खरेपणा आहे, कुठं खोटेपणा आहे. आणि मग कोणी तुमचं जर शोषण करत असेल तर त्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद ही आपोआप तुमच्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. आजही आपल्या पुढे एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय पहा, शैक्षणिक गळती. म्हणजे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या, प्रवेश संख्या कमी कमी होत चालली आहे पहा. मुळात ती वाढायला पाहिजे पण ती कमी कमी होत चाललेली आहे. ती का कमी होतीये? तर याच्यावर सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात 16 कारणं शोधली होती आणि त्याच्यावर उपाययोजना सुद्धा सांगितली होती की यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांची गळती थांबवता येईल. त्यासाठी पहिलं त्यांनी काय केलं की ज्याला तुम्ही आज स्कॉलरशिप म्हणता पहा, तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटतात ना वेगवेगळ्या, तर या स्कॉलरशिप मिळतात म्हणून अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. हेतू चांगला आहे की विद्यार्थी वर्गात आला पाहिजे. त्या काळात तर आताच्या पेक्षा दारिद्र्याची परिस्थिती होती आणि मग ही मुलं जर शाळेत आणायची असतील तर त्यांना काहीतरी, त्यांनी त्या काळात शब्द पगार वापरलेला आहे, त्या विद्यार्थ्याला सुद्धा काहीतरी पगार मिळाला पाहिजे, त्याला काहीतरी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षण घ्यावं असं वाटेल. म्हणजे कोणत्याही मार्गाने तो विद्यार्थी आकर्षित कसा होईल, त्याला त्या ठिकाणी शाळेत कसं आणता येईल, मग त्याला ज्ञान देण्याचं काम आपण करू. तर त्या पद्धतीनं ती एक उपाययोजना त्यांनी केलेली होती. आणि दुसरी एक अतिशय महत्वाची होती की त्या काळात पालकांना कोणालाही वाटत नव्हतं बऱ्यापैकी की आपल्या मुलांना शाळेत जावं, शिक्षण घ्यावं. कारण तो काळ असा होता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं काय असेल तर शेती, दुसरा काय असेल तर व्यापार आणि नोकरी तिसरी होती. म्हणजे फारच काहीच नाही झालं तरच नोकरी करायची, नाहीतर नोकरी नाही. आज उलट झालेलं आहे. सगळ्यात पहिलं प्रत्येकाला काय पाहिजे? तुम्हाला नोकरी. व्यापार आहे तिथंच आहे. आणि शेती, आज बऱ्यापैकी तरुण मुलांना शेती करावीशी वाटते का? वाटते का? नाही वाटत. का वाटत नाही? तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण त्या काळात पालकांना फार मुलांनी शिकावं असं वाटत नव्हतं. म्हणून सावित्रीबाईंनी त्या काळात प्रौढ शिक्षण योजना सुरू केली. म्हणजे अगोदर कोणाला शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचं? पालकांना. आणि जर पालकांना शिक्षणाचं महत्व पटलं तर ते आपोआपच त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतील आणि त्यांना असं वाटेल की आपली मुलं शिकून मोठी झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्या काळात प्रौढ शिक्षण योजना आणली. आपल्या सरकारने सुद्धा प्रौढ शिक्षण योजना, मला वाटतं तुम्हाला फार माहिती नाहीये पण आमच्या या पिढीला माहितीये, साधारणपणे 90च्या आसपास आपल्या केंद्र सरकारनेच एक योजना आणली होती पहा, प्रौढ शिक्षण योजना. आणि गावोगाव जे वयस्कर लोक आहेत तर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला होता. आणि याचं कारण हेच होतं पहा, पुढच्या पिढीला जर शिक्षणाचं महत्व कळालं तर ते नव्या पिढीला शिक्षण देतील किंवा त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करतील. यासाठी त्यांनी त्या काळात स्वतःच्या खर्चानं प्रौढ शिक्षण योजना ही सुरू केलेली आपल्याला दिसून येते. त्या काळात सावित्रीबाई फुलेंचे हे सगळे शैक्षणिक विचार जर आपण पाहिले तर आज आपल्याला असं दिसून येईल पहा, आज जो महाराष्ट्र आपल्याला दिसतोय पहा, शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या जो सबल महाराष्ट्र दिसतो, याची सगळी कारणं किंवा याची जी सुरुवात आहे ही सावित्रीबाई फुलेंच्या काळातली पहा. जर त्यांनी त्यांच्या पती बरोबर या शाळा सुरू केल्या नसत्या, शाळेमध्ये विद्यार्थी येण्यासाठी प्रयत्न केले नसते तर त्या काळामध्ये आपली मुलं शाळेत गेली नसती.
आणि आजही आपली परिस्थिती लक्षात घ्या, बिहारची जी परिस्थिती आपण पाहतोय आजही आपणही तसेच असतो. आणि याच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचे आदर्श घेऊन आपली जी शिक्षण संस्था आहे रयत शिक्षण संस्था, ही सुद्धा कधी स्थापन झालेली आहे माहिती आहे कोणाला? माहित आहे का कोणाला? आपली रयत शिक्षण संस्था 4 ऑक्टोबर 1919 रोजी स्थापन झाली. की ज्या काळात आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य होतं, त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावोगाव कर्मवीर अण्णांनी ज्या शाळा सुरू केल्या, आज आपण जे सांगतोय आमचा महाराष्ट्र खूप आघाडीवर आहे, तर त्याच्यात या लोकांचं, या महापुरुषांचं योगदान अतिशय मोठे आहे. कल्पना करा, सरकारच नव्हतं. अमुक गावात शाळा काढायची म्हटलं तर कुठलं सरकार नाही, कुठलं अनुदान नाही, शिक्षकांना पगार नाही. अशा काळात या लोकांनी या शाळा काढलेल्या. आणि त्या नुसत्या शाळा काढलेल्या नाहीये, तर तिथला प्रत्येक विद्यार्थी हा चांगला विद्यार्थी कसा घडेल आणि त्या विद्यार्थ्याचं पुढे जे काही योगदान आहे ते किती महत्वाचं आहे. तर सावित्रीबाई फुलेंच्या काही विद्यार्थिनी पहा, आजही त्यांची नावं घेतली जातात. पहा, एक मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी आहे की जिनं त्या काळात एक दलित निबंध लिहिला. आणि असं म्हटलं जातं की दलित साहित्याची सुरुवात ही त्या निबंधापासून झाली. की जे दलित साहित्य आपल्याकडे 1960 नंतर खऱ्या अर्थानं सुरू झालं, पण त्याची सुरुवात त्याच्याही पूर्वी त्यांच्या एका विद्यार्थिनीने केलेली आहे. त्यांच्या एका विद्यार्थिनी ताराबाई शिंदेंनी त्या काळात स्त्री पुरुष समानता नावाचं एक पुस्तक लिहिलं. की जे पुस्तक आजही असं म्हटलं जातं स्त्री पुरुष समानतेवरचं सगळ्यात चांगलं वैचारिक पुस्तक जर कोणतं असेल आजपर्यंत, तर ते पुस्तक मानलं जातं की जे पहिल्या काळात ते लिहिलं गेलेलं आहे. त्यांची एखादी विद्यार्थी संपादिका बनते, ग्रंथलेखिका बनते, अतिशय उच्च पदावर काम करताना त्या दिसतात. अगदी त्या काळात पुण्यामध्ये जेव्हा सावित्रीबाई काम करत होत्या, त्या काळात पुण्यातल्या ज्या अतिशय उच्च शिक्षित महिला होत्या, मग त्याच्यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील, रमाबाई रानडे असतील, की त्या काळातल्या त्या अतिशय विद्वान स्त्रिया मानल्या जायच्या. तर या विद्वान स्त्रिया सावित्रीबाईंच्या घरी यायच्या, त्यांच्या या नवीन विषयांवर चर्चा व्हायच्या, गप्पा व्हायच्या आणि त्यातून नवनवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई करत होत्या. म्हणजे त्या जे नवीन बदल आहे, जे नवीन आधुनिक आहे, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं या सावित्रीबाई त्या ठिकाणी पुढे जात होते. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्हाला त्या काळातल्या ज्या काही परंपरा होत्या पहा, की ज्या सामाजिक दृष्टिकोनातून आपण विचार करतो, धार्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं एक 100-150 वर्षापूर्वी आपल्याकडे अनेक वाईट प्रकारच्या प्रथा होत्या आणि त्याचा बळी मोठ्या संख्येने शक्यतो स्त्रियाच जात होते. म्हणजे कदाचित तुम्ही त्या काळातला बाल हत्या प्रकरण फारसं कुठं वाचलेलं नसेल, ऐकलेलं नसेल, किंवा थोडंफार विद्यार्थ्यांना ऐकून माहिती असेल, पण त्या काळामध्ये आपल्याकडे विधवा पुनर्विवाह असेल. म्हणजे एखादी मुलगी विधवा व्हायची, किती वय असेल तिचं, तर एक तर त्या काळात मुलींची लग्न ही 7-8 वर्षात व्हायची. 13-14 वर्षाची मुलगी म्हणजे घोड नवरी मानली जायची, तिचं लग्न व्हायचं नाही. म्हणजे 7-8 वर्षाची 10 वर्षाची मुलगी लग्न करायची आणि तिचा नवरा मात्र किती वर्षाचा असायचा, तर तो 10-12 पासून नो लिमिट. म्हणजे 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा जेव्हा त्याची पहिली पत्नी मृत पावायची, तो दुसरं लग्न करायचा, तिसरं लग्न करायचा आणि त्यावेळेस त्याला नवरी मात्र किती वर्षाची असायची, ती 10-12 वर्षाचीच असायची. म्हणजे एका नाटकात आमच्या गोपदेवलांनी तर वर्णन केलेलं आहे की त्या नवरीची अवस्था अशी असायची, एक पाय लग्नाच्या भोवल्यावर आणि दुसरा पाय स्मशानात. सॉरी का, तिच्या नवऱ्याची अवस्था एक पाय लग्नाच्या भोवल्यावर आणि दुसरा स्मशानात, कधी मरेल नो गॅरंटी. आणि त्या म्हाताऱ्याशी त्या मुलीचं लग्न व्हायचं, तो 1-2 वर्षामध्ये मरून जायचा आणि ती 10-12 वर्षाची मुलगी विधवा व्हायची. आणि ती विधवा झाल्यानंतर मग तिची अवस्था काय असायची, तर तिनं पुन्हा विवाह करायचा नाही. इतकंच काय, तिनं पांढरी साडी परिधान करायची, डोक्यावरचे केस काढायचे,
चांगलं अन्न खायचं नाही, घरात कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहायचं, कुठल्याही सामाजिक कार्यात तिला जाऊ द्यायचं नाही, कुठली चांगली कपडे घालू द्यायचं नाही, तिनं चांगलं दिसू नये. अशा अनेक संकटात ती स्त्री काय करायची मग? तर जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत ती करण्याचा प्रयत्न करायची आणि एक दिवस ती आत्महत्या करायची. म्हणजे असं म्हटलं जातं पुण्यामध्ये पूर्वी, आज आपल्या घरात बंगल्यांच्या कडेने बोर आहेत पहा, पूर्वी प्रत्येक वाड्यात एक आड असायचा पाण्याचा, छोटी विहीर. पुण्यातली एकही आड असा नाही की ज्या आडात स्त्रीनं जीव दिलेला नाही. इतक्या विधवा त्या काळात असायच्या आणि त्या नाही सहन झालं की जीव द्यायच्या. काही स्त्रिया फसवल्या जायच्या, मग त्या फसवल्या गेल्यानंतर मग त्यांना मुलं व्हायची, त्या मुलांचे प्रश्न निर्माण व्हायचे. सावित्रीबाईंनी या सगळ्या स्त्रियांना एकत्र केलं, ज्यांना समाजानं फसवलेले, ज्या विधवा झालेल्या, ज्यांना कोणीही नाही, अशा महिलांसाठी त्यांनी कार्य केलं. त्यांच्यासाठी अनाथ आश्रम काढले, त्यांना जी मुलं झाली त्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे आश्रम काढले. त्या मुलांचं संगोपन करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. की हे काम आपल्यापर्यंत आलेलं नाही की सावित्रीबाई फुलेंनी त्या काळातल्या स्त्रिया आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे फार मोठं काम केलेलं आहे. मी आता एक प्रश्न सांगितला पहा तुम्हाला की त्या काळात एखादी स्त्री विधवा झाल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केस काढायचे जेणेकरून ती विद्रूप दिसावी, ती सुंदर दिसू नये. कारण ती सुंदर दिसली तर पुरुषांच्या नजरा तिच्यावर जातील, म्हणून तिला कुरूप ठेवायचं. तर त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी त्या काळातले जे नाभिक आहेत, नाभी, तर या सगळ्या नाभींना एकत्र केलं आणि पुण्यात त्यांचा एक संप घडवून आणला की आम्ही कुठल्याही स्त्रीच्या डोक्यावरचे केस काढणार नाही. ही एक मोठी घटना त्या काळात त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेली आहे. दुसरं एक महत्वाचं की लग्न हा प्रश्न त्या काळातही मोठा होता, आजही तसाच आहे. की लग्नामध्ये अनेक मुलींच्या पालकांना सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे या मुलींची लग्न करायची कशी, त्याच्यासाठी असणारा खर्च. मग त्या लग्नाचा बळेजावपणा किंवा लग्न समारंभात होणारा अनावश्यक खर्च हे सगळं टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या पतीने आधीच एक सत्य शोधक समाज चळवळ सुरू केली होती. तर त्याच्या माध्यमातून त्यांनी एक सत्य शोधक विवाह पद्धत सुरू केली की लग्नाचा कुठलाही खर्च करायचा नाही, कुठलाही अवडंबर करायचं नाही. नवरदेव नवरीसाठी त्यांनी काही प्रतिज्ञा तयार केल्या, त्या प्रतिज्ञा म्हणायच्या आणि त्यांचं लग्न झालं. सावित्रीबाईंनी स्वतः त्या काळात लग्न लावले, म्हणजे ब्राह्मणाला बोलवणं, त्याला दक्षिणा देणं हे न करता सत्यशोधक पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी अनेक विवाह लावून दिले आणि शक्यतो लग्नाचा खर्च हा कमी कसा होईल यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले दिसून येतात. आणि एकूण हे सगळे जर कार्य आपण पाहिलं तर अतिशय क्रांतिकारक अशा पद्धतीचं हे कारण आपल्याला दिसून येतं. आणि मग या सावित्रीबाई फुलेचा एक तिसरा एक विशेष मला तुम्हाला सांगायचा आहे जो आपल्यापर्यंत फारसा येत नाही. सावित्रीबाई फुले जशा एक शिक्षक तज्ञ होत्या, शिक्षिका होत्या, समाज सुधारक होत्या, तशाच त्या एक अतिशय उत्तम कवयित्री होत्या. त्या खूप छान लिहायच्या. त्यांच्या कविता सुद्धा तुम्ही जर पाहिल्या तर त्या काळातल्या कविता त्या अतिशय काळाच्या पुढे जाऊन त्यांनी तयार केलेल्या. म्हणजे जे आपण द्रष्टे महापुरुष म्हणतो पहा की ते त्यांच्या काळात नाही पाहत, त्यांच्या काळाच्या पुढे जाऊन पाहतात की पुढचा काळ कसा असेल आणि त्यासाठी आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना आपल्याला नेमकं हे काय दिलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी पाहिलेले आहे. आणि त्यांचे जे कविता संग्रह आहेत पहा, आपल्याकडे एक पद्धत आहे पुस्तक कोणाला तरी अर्पण करतात, तर त्यांनी आणि त्यांच्या काळाची एक प्रेरणा अशी होती पहा की कोणतंही पुस्तक अर्पण करत असताना त्यांनी ज्ञानार्जन, जे ज्ञान हा केंद्रबिंदू मानलाय की ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि सगळ्यात जास्त महत्व जर कुणाला असेल तर ते फक्त ज्ञानाला आहे. आणि त्यांनी ज्ञानाची किंमत ओळखली. एक तर तो इंग्रजी कालखंड होता पहा, आणि इंग्रजी कालखंडामध्ये आपल्याकडे समाज सुधारकांमध्ये सुद्धा दोन गट होते पहा. एक बोलके सुधारक होते आणि एक करते सुधारक होते. आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे करते सुधारक होते पहा. जे काही आहे ते आम्हाला करायचं. इंग्रज एवढा मोठा का बनला? आपण सगळेजण इतिहासात वाचतो पहा, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि इंग्रजांची संख्या किती होती? मुठभर. म्हणजे आपण मुठभरच म्हणतो पहा त्याला.
आणि या मुठभर लोकांनी एवढ्या मोठ्या देशावर राज्य का केलं, तर त्याची एकच ताकद होती पहा, की इंग्रजाचं शिक्षण. इंग्रजांनी जगभर राज्य करण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे शिक्षण. आणि म्हणून त्या काळात एक शब्द प्रयोग होता पहा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जे माणसाची प्रगती कशावर होणार आहे, शिक्षण. आणि म्हणून या दाम्पत्यानं त्या काळामध्ये शिक्षणाला, ज्ञानाला एवढं प्रचंड महत्व दिलं की अनेक पुस्तकांमध्ये किंवा अनेक संशोधनामध्ये, काही त्या काळातल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा काही इतिहास संशोधकांनी लिहून ठेवलेले पहा की त्या काळात या दाम्पत्यानं जे शिक्षणाचं आणि समाज सुधारणेचं काम केलं ते इतकं महान होतं की त्या काळात एक उच्च वर्ग, कनिष्ठ वर्ग असा एक भेदभाव असायचा. की त्या काळात एका लेखकानं म्हटलेले की उच्च वर्गातल्या सुशिक्षित मधल्या सुशिक्षित स्त्रीला सुद्धा कधीही जमलं नसतं एवढं मोठं काम या सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. म्हणजे त्याची योग्यता ही किती मोठी असेल हे आपण त्या ठिकाणी पाहू शकता. आणि या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुलेंचं जर एकूण कार्य पाहिलं, त्या काळात सयाजीराव गायकवाड म्हणून बडोद्याचे संस्थानिक होते, ते आपल्या महाराष्ट्रातलेच होते. तर त्यांच्याकडे सुद्धा काही लोकांनी, एक मामा म्हणून होते, त्यांनी जे पत्र लेखन केलेले त्या पत्रात सुद्धा या दोघांच्या आणि विशेषतः सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा गौरव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे हे जे सगळा इतिहास आहे पहा, हा इतिहास वेगवेगळ्या पत्रातून किंवा वेगवेगळ्या लेखनातूनच पुढे आलेला आहे. आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. तो तुम्ही नव्या पद्धतीने तो वाचला पाहिजे. एक शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो पहा की सावित्रीबाई फुलेंनी समाजाला जे काही योगदान दिलेलं आहे ते किती टोकाचं होतं आणि किती समर्पणातून केलेलं होतं. तर ती एक शेवटची घटना आहे पहा. 1897 साली पुण्यामध्ये एक प्लेगची साथ आली होती. कदाचित तुम्हाला आता विद्यार्थ्यांना प्लेगची साथ माहिती नसेल. आता आपल्याकडे एक कोविडची साथ आली होती आणि ती तशीच साथ असते. पण तिथं सुद्धा एक ताप यायचा आणि ताप आल्यानंतर त्या काळात डॉक्टर फार नव्हते. शिवाय लोकांचा डॉक्टरवर विश्वास नव्हता. लोक फक्त काय करायचे, प्लेग आले की मग कुठेतरी जे जुन्या पद्धतीचे उपचार असायचे ते करायचे. ते अतिशय अघोरी असायचे. म्हणजे असं करायचे ते की एखादी लोखंडी सळई तापवायची आणि त्या सळईनं त्या माणसाला चटके द्यायचे, किंवा मग एखाद्या देवऋषाकडे जायचं आणि तो जे सांगेल ते नको ते उपाय करत बसायचे आणि त्या काळात मग ही माणसं अशी पटापट मरायची. म्हणजे प्लेगच्या साथीमध्ये असं म्हटलं जातं की त्या काळात पुण्यातली लोकसंख्या ज्या पटीत होती त्याच्या पटीत जर पाहिलं तर रोज जवळजवळ 1-2% माणसं मरत होती या प्लेगच्या साथीत. आणि ही प्लेगची साथ संसर्गजन्य होती. कोविड मध्ये सुद्धा आपण घाबरायचो ना, त्याला कारण तेच होतं पहा की आपण एखाद्या माणसाच्या जवळ गेलं की आपल्याला कोविड व्हायचं. तसं त्या काळात प्लेगच्या साथीमध्ये जो माणूस त्याला स्पर्श करेल त्याला लगेच ताप यायचा, म्हणजे त्यालाही प्लेग व्हायचा आणि प्लेग झाला की बऱ्यापैकी माणसं मारायची. तर या काळात सावित्रीबाई फुलेंनी स्वतःचा मुलगा, जो दत्तक मुलगा आहे डॉक्टर यशवंत, त्याला बोलावून घेतलं. पुण्यामध्ये त्याचा स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि त्यांना जिथं जिथं माहिती मिळेल की या लोकांना प्लेग झालेला आहे तर त्यांना ते स्वतः उचलून आणायचे. त्यांनी कधीही विचार केला नाही की मी याला स्पर्श करतेय, मी या मुलाला उचलून आणतेय, मला प्लेग होईल, मी आजारी पडेल, हा विचार न करता त्यांनी शेकडो मुलं वाचवली आणि त्या मुलांना त्यातून चांगलं जीवन मिळालं. ती मुलं वाचली. पण एवढ्या लोकांची सेवा करता करताच सावित्रीबाई फुलेंना सुद्धा प्लेग झाला आणि त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला. म्हणजे आपण हे केलं तर आपल्याला मृत्यू येऊ शकतो हे माहित असून सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी ते काम केलेले. आणि या कामाची तुलना काही संशोधकांनी झाशीच्या राणीच्या कामाशी केलेली. एक शेवटचा जो मुलगा त्यांनी पाठीवर नेला दवाखान्यात, कारण त्या काळात त्या दवाखान्यात नेला गाड्या सुद्धा नव्हत्या, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मग माणसांना दवाखान्यापर्यंत न्यायचं, ती प्लेगने फणफणली तापाने, त्याला उठता येत नाही, चालता येत नाही. या माणसाला दवाखान्यात कसं न्यायचं, तर सावित्रीबाई फुले स्वतः त्यांना पाठीवर टाकायच्या आणि घेऊन जायच्या. तर त्या माणसाचं नाव होतं पांडुरंग. आणि असं म्हटलेलं त्या एका संशोधकांनी त्याच्यात की जसं झाशीची राणी आपल्या पाठीवर मुलाला बांधून लढत होती आणि मै मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणत होती, जणू काही सावित्रीबाई काळाला असं सांगत होत्या, मै मेरा पांडुरंग नाही दूंगी.
आणि अशा मुलांना त्या खऱ्या अर्थानं त्या दवाखान्यात नेत होत्या, त्यांची सेवा करत होत्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी सेवा केली, शेवटपर्यंत सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा या सावित्रीबाई फुलेंचं एकूण व्यक्तिमत्व जर मित्रांनो पाहिलं तर त्या व्यक्तिमत्वामध्ये आपण थोडासा विचार केला पाहिजे. आपण हे व्यक्तिमत्व थोडंसं जाणून घेतलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्यातून आपण नुसतं वाचून नाही थांबलं पाहिजे. तर आपण शाळा महाविद्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण या महापुरुषांच्या जयंत्या किंवा त्यांचे इतर कार्यक्रम का साजरे करतो, तर त्याचा उद्देश एकच आहे पहा, की आपण ही महापुरुष वाचले पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वातून आपण काही आदर्श घेतले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यांनी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, त्यांनी ज्या परिस्थितीत हे काम केलं, तुलनेनं आज आपल्याला परिस्थिती फार चांगली येते. म्हणजे आज आपल्याला शिक्षण घ्यायला एवढ्या अडचणी नाहीये. आज आपल्याला अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत आपल्याला फक्त एकच करायचंय की चांगलं शिक्षण घ्यायचं, स्वतःच्या पायावर उभा राहायचं आणि आपण जे काही करतोय त्यातून आपलं स्वतःचं एक चांगलं व्यक्तिमत्व त्या निमित्तानं आपल्याला निर्माण करायचंय की असं व्यक्तिमत्व जे सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित होतं. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं पहा की त्यांना कोणता विद्यार्थी अपेक्षित आहे की जो शिक्षण घेतल्यानंतर स्वतःला काहीतरी स्वतःचं एक व्यक्तिमत्व माने, मी कोणीतरी आहे, माझं एक व्यक्तिमत्व आहे, मला माझा स्वतःचा एक विचार आहे आणि त्या विचारांनी मी पुढे जाणार आहे, असं एक आत्मभान हे तुमच्यात आलं पाहिजे. ही ताकद शिक्षणानं तुमच्यात आली पाहिजे आणि ती आणण्यासाठी तुम्ही वाचन आणि निरीक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. कारण आज आपण पाहतोय समाजामध्ये अनेक प्रकारच्या वाईट प्रथा पुन्हा एकदा सुरू व्हायला लागल्या. जे 200 वर्षापूर्वी या महापुरुषांनी काम केलं आणि आज आपण पुन्हा तिकडे चाललो आणि पुन्हा मग आपण त्या दृष्टिकोनातून जर बाहेर पडायचं असेल तर एकच पर्याय पहा, या महापुरुषांचं कार्य आठवणं आणि चांगलं वाचन करून आपला एक चांगला माणूस म्हणून घडवणं, तरच आपल्याला आपण काय करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे हे या ठिकाणी करणार आहे. तर या दृष्टिकोनातून या विषयाच्या बाजूने मी एवढी मान्य केलेली आहे. आपण सर्वांनी माझं या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं, महाविद्यालयाने मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.